नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एमपीएससी 2026 या एक्झाम करिता आपण प्रिपेअर करतो आहोत आणि त्यामध्ये मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स जो विषय आहे त्यामधले इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमपीएससी एक्झाम 2026 यासाठीचा रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स असतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. याची जी फीज आहे ती 2,000 रुपये आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अ राईट triangle with the side 3 centimeter, 4 centimeter and 5 centimeter is rotated the side of 3 centimeter to form a cone. The volume of cone so formed is. इथे सगळीकडे पाय असणार आहे, ठीक आहे, कारण कोण आलं त्याच्यामुळे पाय आले. ठीक आहे, अँगल किती सांगते आहेत ते? पेंडुलम स्विंग जो आहे तो, हा, द राईट अँगल ट्रायंगल विथ 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर आहे आणि रोटेटेड द साइड ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम अ कोन, तर रोटेट करत आहे. ठीक आहे, तर फॉर्म्युला कोणचा? व्ही इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच, व्हॉल्यूम ऑफ को चा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये पुट करा 1/3 पाय इंटू रेडियस आहे 4 स्क्वेअर इंटू 3. 5 सेंटीमीटर जी आहे ती हायपोटेन्युअस आहे. ओके, तर मग हे 1/3 पाय 16 गुणिले 3 म्हणजेच 16 पाय सेंटीमीटर क्यूब. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे, फक्त फॉर्म्युला पुट करायचा होता कोणचा वॉल, त्यासाठी आपल्याला फॉर्म्युलाच पाठ असणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इन अ शॉवर 5 सेंटीमीटर ऑफ रेन फॉल्स, द व्हॉल्यूम ऑफ वॉटर दॅट फॉल्स ऑन 1.5 हेक्टर्स ऑफ अ ग्राउंड इज. जे शॉवर आहे त्यामध्ये 5 सेंटीमीटर जे रेन फॉल होत आहे, तर व्हॉल्यूम ऑफ वॉटर जो आहे 1.5 हेक्टरवर किती असणार आहे? व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू डेप्थ. ठीक आहे, डेप्थ ऑफ रेन किती आहे? 5 सेंटीमीटर, एरिया ऑफ हेक्टर 1.5. आपल्याला आता कन्वर्ट करावं लागेल क्युबिक मीटरमध्ये. आपल्याला क्युबिक मीटर मध्ये फायनल आन्सर आहे, तर कन्वर्ट करायची. डेप्थ कन्वर्ट करू किती? 100 मीटर इज इक्वल टू 1 मीटर. 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर, म्हणजे 5 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 डिवाइड बाय 100, 0.05 मीटर. ठीक आहे, नंतर आता एरिया. एरिया 1.5 हेक्टर आहे, म्हणजे 1.5 गुणिला किती असतं? 1 हेक्टर किती? 10,000 असतो. ठीक आहे, म्हणजे 10,000 एम स्क्वेअर, म्हणजे किती असणार आहे? 15,000 एम स्क्वेअर. ठीक आहे, आता व्हॉल्यूम आपण काढू. व्हॉल्यूम किती? मग एरिया किती आहे? 15,000 एम स्क्वेअर गुणिला 0.05 मीटर, म्हणजे किती असणार आहे? 750 मीटर क्यूब. जो आहे आपला बी आहे ते आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय केलं? कन्वर्ट केलं डेप्थला मीटरमध्ये सेंटीमीटर टू, आणि कन्वर्ट केलं एरियाला. 1 हेक्टर जो आहे तो कशाच्या बरोबरी असतो? तो होता 10,000च्या बरोबर. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे, अ हॉल इज 15 मीटर लॉंग and 12 meter broad. If the sum of the areas of the floor and the ceiling is equal to the sum of the areas of four walls, the volume of the hall is. व्हॉल्यूम दिलाय हॉलचा 15 मीटर लॉंग, म्हणजे लेंथ दिली आहे 15 आणि 12 ही ब्रेथ दिली आहे. हाईट आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, एरिया ऑफ फ्लोअर आपण लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे किती? 15 गुणिला 12 म्हणजे 180 मीटर. ठीक आहे, आणि सिलिंगचे पण ते असणार, एसी तेच असणार. मग सम ऑफ एरिया ऑफ हॉल प्लस एसी किती असणार आहे? 180 प्लस 180. एसीचं पण असं, म्हणजे सेलिंगचं पण असंच असणार आहे, 15 गुणिला 12 लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे 180 मीटर स्क्वेअर, म्हणजे किती असणार? 360 मीटर स्क्वेअर. नंतर आपल्याला एरिया काढायचा आहे 4 वॉलचा, जो कसा काढतो आपण? 2HL प्लस बी. 2 इंटू हाईट आणि लेंथ किती आहे? 15 अधिक 12 म्हणजे 2 इंटू एच इंटू 27 म्हणजे 54. ओके, नंतर आता आपल्याला हाईट काढायची. 360 इज इक्वल टू 54 हाईट, एच इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 54 म्हणजेच 20/3 मीटर. ठीक आहे, आता आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉल्यूम मध्ये हाईट टाकायची आहे. ठीक आहे, तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला व्ही इंटू एल इंटू बी इंटू एच. एल किती आहे? 15, बी आहे 12, हाईट आहे 20/3.
म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे 1200 मीटर क्यूब हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे सी जे आहे ते आपलं उत्तर असणार. ठीक आहे, अशा पद्धतीने हे काढायचं आहे. समोरचा प्रश्न आहे 66 क्युबिक centimeters of silver is drawn into a wire 1 meter millimeter in a diameter. The length of wire in meters will be 66 cubic. डायमीटर ऑफ वायर किती आहे 1 mm म्हणजे किती 0.1 सेंटीमीटर. रेडियस ऑफ वायर आर किती आहे T/2 म्हणजे 0.05 सेंटीमीटर म्हणजे 1/20 सेंटीमीटर. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय आहे तो आहे πr²h. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू 1/20 स्क्वेअर आणि हाईट आपल्याला काढायचं आहे. VC किती आहे 66 आहे. ओके, तर मग आता काढा 22/7 गुणिला 1/400 इंटू h. तर 66 गुणिला 7 इंटू 400 डिवाइड बाय 22 h ची व्हॅल्यू. ठीक आहे. h इज इक्वल टू 3 इंटू 7 इंटू 400 21 इंटू 400 8400 सेंटीमीटर. त्यात आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मीटरमध्ये. तर 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. म्हणजे हाईट किती असणार 8400 डिवायडेड बाय 100 म्हणजे 84 मीटर जे आहे ते आपली हाईट असणार आहे. ए जे आहे ते आपली हाईट असणार 84 मीटर. द लेंथ ऑफ वायर इन द मीटर्स विल बी 84 मीटर. ठीक. समोरचा प्रश्न आहे हॉलो आयरन पाईप इज 21 सेंटीमीटर लॉंग and its external diameter is 8 centimeter long. If the thickness of the pipe is 1 centimeter and iron weighs 8 g सेंटीमीटर क्यूब, then the weight of pipe is. पाईपचं वेट विचारलेलं आहे. पहिले तर रेडियस काढून घ्यावं लागेल. एक्सटर्नल डायमीटर किती आहे डिवाइड बाय 2. 8 आहे डिवाइड बाय 2 म्हणजे 4. ठीक आहे. तर आता आपल्याला इंटरनल रेडियस काढायला एक्सटर्नल रेडियस मायनस थिकनेस इज इक्वल टू 4 सेंटीमीटर मायनस 1 सेंटीमीटर म्हणजे असणार आहे 3 सेंटीमीटर. तर व्हॉल्यूम ऑफ हॉलो पाईप आपल्याला काढायचं आहे पाय इंटू h इंटू एक्सटर्नल आणि इंटरनल रेडियस. ठीक आहे. 22/7 into height at 21 into 4 square minus 3 square. 22 into 3 into 16 minus 9. 66 into 7 is equal to 462 cubic cubes. ठीक आहे. आता आपल्याला वेट इज इक्वल टू व्हॉल्यूम गुणिले डेन्सिटी. तर वेट व्हॉल्यूम किती आहे 620 क्युबिक सेंटीमीटर इंटू 8g क्युबिक 3696 ग्राम काय आलं वेट आलेलं. आता आपल्याला ग्रामचं किलोग्राम मध्ये करायचं. ते कसं करतात 3696 डिवायडेड बाय 1000 म्हणजे 3.696 किलोग्राम हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे वेट किती आहे पाईपचा 3.696 किलोग्राम असणार. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे अ बोट हॅव्हिंग अ लेन 3 मीटर अँड ब्रेथ 2 मीटर इज फ्लोटिंग ऑन अ लेक. The boat sinks by 1 centimeter when a man gets on it. The mass of the man is V is equal to L into B into H. 3 मीटर इंटू 2 इंटू 0.01 म्हणजे 0.06 मीटर क्यूब. मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजे किती 1000 किलोग्राम इंटू 0.06 60 kg. आपलं उत्तर काय असणार आहे 60 kg असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे 50 men took a dip in a water tank 40 meter long and 20 meter broad on a religious day. If the average displacement of a water by a man is 4 meter cube, then the rise in the water level in the tank will be. आपल्याला इथे टोटल व्हॉल्यूम आपल्याला आधी काढून घ्यावं लागेल. नंबर ऑफ मेन इंटू ॲव्हरेज किती आहे 50 गुणिला 4 मीटर क्यूब म्हणजे 200 मीटर क्यूब. त्यानंतर राइस इन वॉटर लेवल वॉल्यूम इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाइट. ठीक आहे. 200 इंटू 40 इंटू 20 इंटू h 800 into h. H is equal to 800 divided by 200 m. 200 divided by 800 म्हणजे 0.25 m. ठीक आहे. हाईट इज इक्वल टू 0.25
इंटू 100 म्हणजेच 25 सेंटीमीटर जे आहे ती वॉटर लेवलमध्ये वॉटर लेवल इन टँक विल बी 25 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने आपण महत्वाचे प्रश्न इथे पाहिलेले आहे. आय होप हे पीवायक्यू प्रश्न तुम्हाला मदत करतील. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर डे. थँक्यू सो मच.